मॅम आवाज येत नाही. मॅम आवाज येत नाही. तर काय माझ्या रेंज प्रॉब्लेम आला होता. ओके, आता स्क्रीन आवाज पण येतोय ना? दिसत नाही. हो, होते मी रेंज प्रॉब्लेम आल्यामुळे माझं स्क्रीन पूर्ण गेलं होतं. बरं, रेषा नका मारू. रेषा का मारता? स्क्रीन दिसतंय का? चेक करा बरं एकदा. आता सर्वांना हो. व्यवस्थित. मॅम मी व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवला आहे तो घ्या ना. ग्रुपवर पाठवलाय का? बरं, 21 नंबरचा आपल्याकडे आहे का तो पाहूयात. कोणाचा होता 21? बरं, काय झालंय, माझ्याकडे पीडीएफ काढताना एक पेज मिसिंग झालंय पीडीएफ मध्ये. खूपच कठीण असेल तर आपण त्याला उद्या घेऊयात. बरं, कोणता प्रश्न आहे आता तुमचा? मॅम आकृती 29 नंबर आपल्याकडे वेगळा आहे का हा प्रश्न? हा, आहे की आपल्या? हो, आहे की आपल्याकडे आहे 29 नंबरचा. बरं, पाण्यातील प्रतिबिंब मधलीच आहे. बरं, कशी दिसेल पाण्यामध्ये? हा भाग आहे असाच उलटून खाली, हा पूर्ण आहे असा करून टाकायचा, खाली टाकायचा भाग. हा भाग इकडे मॅम चौथा. चौथा. मॅम पर्याय क्रमांक 2. हो, मॅम चौथा. पर्याय मॅम पर्याय क्रमांक 4. मॅम पर्याय क्रमांक 4. मॅम मॅम 4. हे मॅम पण 4. आपण पूर्ण बाबतीमध्ये चेक करूया. मॅम 4. मॅम 4. हो, बरोबर आहे. पर्याय मॅम 20 चार नंबरचा होईल. घ्या ना. सेम आपल्याला आकृती पाहावी लागेल. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. मॅम व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे का? हो, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. पर्याय मॅम 2 मध्ये पर्याय सुद्धा तशीच क्रमांक आहे. 4. बरं, ऐका, पर्याय 2 मध्ये सुद्धा तशीच आहे. यामध्ये काय बदल दिसतोय पहा, फक्त रेषांमध्ये बदल आहे. पण या मला तर इथे 2 सारख्या दिसत आहेत रेषा. रेषा 2 सारख्या आहेत. या रेषांमध्ये इथे बदल आहे. म्हणजे आपल्याला पर्याय 2 घ्यावा लागेल. रेषेमध्ये मात्र या रेषेमध्ये बदल आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य. 2. इथे बदल आहेत. जरी हे चिन्ह जरी सारखे असले तरी रेषांमध्ये बदल आहे. पर्याय 2 घ्यावा लागेल. पर्याय 2 घ्या, 2. रेषांमधला पहा फरक हा. पर्याय 2. बरं, आणखी आहे का यामधला कोणता प्रश्न? पर्याय मॅम 20 नंबर. कोणता प्रश्न घ्या म्हटलं सांगा पटकन सांगा बरं. 20. मॅम 20 20. 20 नंबरचा नाहीये माझ्याकडे, नाहीये. मॅम 30 घ्या. मॅम 18. मॅम 18. मॅम 18. मॅम 18. 31. 9च्या अगोदरच्या आणि 24च्या नंबर नंतरचे विचारायला लागेल, कारण आपल्याकडे एक पेज नाही. मॅम 18. मॅम 18. 31. 18. 31. 18. काय काय लोकांचं मत आहे जेनला बाहेर येतं ते दुसरे हा का? बिबडेनला मला अजूनही आवाज नाही होतोय. हो मॅम. हो मॅम. हो मॅम 18. मॅम 18. हो मॅम. आता हे जर पाण्यामध्ये गेलं तर कसं दिसेल? टोक वरती जाईल, मग टोक वरती असतं. मॅम 18. 4. मॅम 18. 18. 18 मॅम नंबर 18. 18 नंबर घेते आणि मी आता सर्वांचे माईक बंद ठेवलेले आहेत. काय प्रश्न असतील ते चॅट बॉक्स मध्ये सांगा आणि जे कठीण वाटतायत खरोखर तेच पाठवा, कारण आपल्याला लगेच पुढचं प्रकरण पाहायचं आहे. हे प्रकरण सोपं आहे. चॅट बॉक्स मध्ये पाहते. 18 नंबरचा पण घेऊयात. 18 नाही घेऊ शकत आपण, 9 नंतर आपल्याकडे डायरेक्ट 24 नंबर आहे. 18 नंबर नाही घेऊ शकत मी इथे. 18 नंबरचा प्रश्न तुम्हाला उद्या घ्यावा लागेल. उद्या ते राहिलेले पेज मी पीडीएफ काढते. बरं, आणखी दुसरे काय असतील ते सांगा.
27 आहे. तेजस्विनीचा 27 आहे, 26 आहे आणि 15 आहे. 15 पण नाही घेऊ शकत आपण, इथे नाही आपल्याकडे तो क्वेश्चन. 27 घेऊयात. 27 कोणाचा आहे तो पहा. 27 मध्ये हा भाग आता पूर्ण खाली येणार आहे, हा भाग वरती जाईल. 2 मध्ये काय बदल झाला, हा वरती जायला ऑप्शन नंबर 3 होईल. ऑप्शन नंबर 3 राईट आहे 27 साठी. त्यानंतर 28. ओके, 31, 36, 50 आणि 13. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. 28 वाला पण होता, तो पाहूया. 28 वाला पहा. 28 मध्ये हा भाग आहे असा दिसेल, फक्त टोक वरती जाईल असा पर्याय आहे. ऑप्शन नंबर 3 होईल याचा पण. ऑप्शन नंबर 3, वरचा भाग खाली, खालचा भाग वर, या प्रकारे. 31 पण होता, 31 पाहूयात. बरं, 3, 5, 9. 3 पाण्यामध्ये कसा दिसतो? 3. आता हा वरचा भाग खाली घ्यावा लागेल. 31. 3 कुठे कुठे योग्य आहे? 1 मध्ये पण 4 योग्य, 3 योग्य आहे. 2 मध्ये पण आहे आणि 1 मध्ये पण आहे. 3 नंतर 5. 5 4 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 6. 6 या प्रकारे, हा 9 6 सारखा दिसा, उलट्या 6 सारखा. पर्याय क्रमांक 4. पर्याय 4 हा योग्य होईल 31 साठी. 32 सुद्धा होता, तो 32 पहा, कोणाचा 32 होता तो. फक्त आकृती उलटी करायची. भरलेला भाग वरती जाईल, रिकामा भाग खाली. भरलेला भाग वरती आणि हा खाली जाणार आहे. म्हणजे आपल्याकडे सध्या 2च पर्याय, 2 पर्याय पण कमी करून टाकूयात. पर्याय 2 आणि 3 तर येणार आहे, हा पण येणार आहे. वरती भाग आहे, हा तर येणारच नाही. तर रेषेंच्या बाबतीमध्ये या रेषा फक्त थोड्याशा विरुद्ध दिशेने दिसेल. हा या प्रकारे दिसेल, ऑप्शन नंबर 1 सारखा. ऑप्शन नंबर 1 राईट आहे 32 साठी. त्यानंतर 36 एक होता ना, 36 आणि 50. 28 पण होता का मॅम? मी 20 पासून 26 पर्यंत प्रश्न फोटो पाठवले आहेत. 20 पासून पाठवलेत, पण 20 नंबरचा क्वेश्चनच नाही आपल्याकडे. 20च्या पुढे जे आहे आपण 24, 25 आणि 26 घेऊ शकतो, ते घेते मी. 24 पहा, ते क्वेश्चन माझ्याकडे नजर चुकीने PDF मध्ये राहिलेले आहेत, तर ते प्रश्न उद्या घेते. हे बऱ्याच दिवसांपूर्वी PDF काढलेले आहेत, पण नजर चुकीने कसं काय ते पैसे राहिलं माझ्याकडून, मिस झालं. बरं, 24 मध्ये पहा. 24 ज्यांचा आहे त्यांनी हा भाग ऑप्शन नंबर 2 सारखा 24 मध्ये जो आहे नंबर, हे चित्र तर या प्रकारे दिसेल. पूर्ण उलट करायचंय. वरचा भाग हा इकडे खालीच आला पाहिजे, वरचा भाग खाली, या प्रकारे. हे पद्म सुद्धा उलट होईल. पर्याय क्रमांक 2 योग्य राहील. त्यानंतर 25 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. 25 मध्ये ही जी फिगर आहे, ही फिगर आपल्याला सुरुवातीलाच दिसते योग्य पाण्यामध्ये. ऑप्शन नंबर 1. 26 नंबरचा पाहूयात. 26 मध्ये हा वर्तुळ तर आता वरती जाणार आहे. वर्तुळ वरती, त्रिकोण खाली, पण उलट्या प्रकारे. अगोदर 1 ला चेक करूयात. हा इथेच योग्य आहे, ऑप्शन नंबर 1 मध्येच योग्य आहे 26 नंबरचा.
त्यानंतर 28 झाला. 32. ओके, 32 आहे का? 32 नंबरचा एक पाहूयात. कोणाचा होता 32? पहा, 32 झालाय आपला. आणि 50 नंबरचा एक होता, तो आहे का आपल्याकडे? 50 नंबरचा पाहूयात आपण. हा 50 नंबरचा कुणाचा आहे तो पहा. पकड हा शब्द कसा दिसेल? प हा उलटा होईल. ची दांडी वरती, प इथे योग्य आहे. पुन्हा उलटा. ऑप्शन नंबर 4 राईट आहे पकडसाठी. ऑप्शन नंबर 4. या व्यतिरिक्त आहेत का आणखी कोणाचे? माईक ऑन आहेत. या नाही 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 आरशातील आकृती झाल्या. आरशातील आकृतीमध्ये कोणाला काय अडचण? डाव्याचं उजवं आणि उजव्याचं डावं पाहायचं फक्त. 1-2 आकृत्या आपण पाहूयात ज्या तुम्हाला कठीण वाटतात त्या. उपयुक्त टिपा पहा. आता या आकृतीवरून तुम्हाला लक्षात येईल की आरशामध्ये आकृती कशा प्रकारे दिसते. हा आकृतीचा वरचा भाग या प्रतिबिंबात वरच्या बाजूला मॅम 37 डावीकडची उजवीकडची डावी. तसेच खालचा भाग खालीच दिसतो. वरचा वर, खालचा खाली. फक्त इथे लक्षात ठेवा, डाव्याचा उजवा आणि उजव्याचं डावं होत असतं. उजवीकडील भाग प्रतिबिंबात डावीकडे दिसतो, तर डावीकडील भाग प्रतिबिंबामध्ये उजवीकडे दिसतो. मग काही अक्षर अंक या प्रतिबिंब आरशामध्ये कसं दिसतं ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे, ते आपण पाहून घेऊयात. काही अक्षर आपल्याला आहे अशी सेम सेम दिसणार आहेत. जसे की आता हा ए आरशामध्ये सेम सेम दिसतोय. आणखी कोणकोणतं अक्षर सारखं दिसणार आहे? यामध्ये अक्षर सारखं दिसणारे आय एक आहे पहा. आय सारखा दिसेल. मॅडम हो, बोल. 4 4 चार कुठे सारखा दिसेल? हा मराठीमध्ये. मॅम वाय. मॅम आय पण सारखा बरोबर. तो पण सारखा दिसेल. मॅम हो, 0 तो घेतलाच नाही. तो पण सारखा दिसेल. ओ पण सारखा दिसेल. एक्स पण सारखा दिसेल. एक्स सारखा दिसणार आहे. हो, 8 पण सारखा दिसेल. मॅम 8 0 मॅम 0 हो, सगळ्याच्या आधी आपण सांगितलं पाहिजे असं माझं. खरं आहे, ते बरं, लोकांनी यामध्ये सांगितलं. काय कठीण वाटले तेवढेच प्रश्न विचारा. सोडवलंय काही प्रकरण? 2-3 दिवसांपासून सांगते मी, सतत सांगते हे सोडवा. काय अडचण होती? 11 13 17 18 काही प्रकरण स्वतः सोडवायचे. तुम्ही किती वेळ घालवला तरी मी त्याच्यासाठी थांबणार आहे. त्यापेक्षाही महत्वाची प्रकरण आहेत, आपल्याला तिकडे वेळ जास्त आहे. एकही प्रश्न आला नाही. तर आहेत सोप्या प्रकरणांमध्ये आपल्याला खूप जास्त वेळ जायचा नाही. हे 3री-4थीचे मुलं सुद्धा खूप सहजपणे आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतात. एवढाच 2च ट्रिक असतात त्यांना. पाण्यामधली आकृती, वरचा भाग खाली, खालचा वर. आणि आरशामध्ये डावीकडचं उजवीकडे आणि उजवीकडचं डावीकडे. यामध्ये पूर्णपणे तर्क व अनुमानावरती हे प्रश्न सोडवायचे असतात. बरं, आरशामध्ये काही कठीण वाटत असेल तर विचारा. 1-2 प्रश्न पाहिजे सलग. हे काम म्हणजे सलग पाहिले तर चालतील का 1-2 प्रश्न? मला स्वाध्यायातले प्रश्न आहेत 5.2. सांगा, यामध्ये ही आकृती कशी दिसेल आरशामध्ये? पर्याय क्रमांक 4. Very good. ऑप्शन नंबर 4 2 नंबरची सांगा कशी दिसेल? 2 1 नंबर सारखी दिसेल. 1 ती तिसरी आकृती कशी दिसेल? 2 पर्याय क्रमांक 2 पाहूया, पुढचं प्रकरण पाहूया नंतर. पर्याय क्रमांक 2. चला सांगा. मॅम
चौथा प्रश्न कसा दिसेल? तीन पर्याय क्रमांक चार. हम्म. मॅम पर्याय क्रमांक तीन. पर्याय क्रमांक चार. मॅम पर्याय क्रमांक चार. मॅम पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार. हो, पर्याय क्रमांक 4 निवडला आहे. या पुढचा प्रकार आहे समसंबंध. या पुढचं प्रकरण आहे समसंबंध. तर त्याला सुरुवात करायची आपण. हो. ओके, बर पाहूया संकल्पना आहे ती पाहूयात. दोन वेगवेगळ्या वस्तूंमध्ये वा बाबींमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध असणे शक्य असतो. त्या बाबत असलेले ज्ञान आधारे आपण त्यांच्यात अनेक वेगवेगळे संबंध लावू शकतो. मॅम स्क्रीन दिसत नाही. मॅम दिसती. मॅम स्क्रीन दिसत आहे. बर मॅम स्क्रीन दिसते. वस्तूंबाबत असलेल्या ज्ञात माहितीच्या आधारे अरे दिसत असेल स्क्रीन. पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते ज्यांना स्क्रीन नाही. बर दिसत नाही. शेअर करते पहा. मॅम स्क्रीन दिसत नाही. आता मॅम दिसते. स्क्रीन दिसते. ओके. मॅम दिसते. वस्तूंबाबत असलेल्या ज्ञात माहितीच्या आधारे आपण त्यांच्यात अनेक वेगवेगळे संबंध लावू शकतो. या उपघटकातील प्रश्नांमध्ये 3 पद्धती दिली असतात. त्यामध्ये असले या चिन्हाने म्हणजे जसं विसर्गाचं चिन्ह असतं त्या हे चिन्ह हे चिन्ह शोधून तिसऱ्या पदाशी असा संबंध असणारे चौथे पद विद्यार्थ्याला शोधायचं असते. म्हणजे पहिल्या पदाचा संबंध हा दुसऱ्या पदाशी असतो, तर तिसऱ्या पदाचा संबंध हा आपल्याला चौथ्या पदाशी लावायचा असतो, पण तो संबंध आपल्याला शोधायचा आहे. मग या टिप आहे. भाषा म्हणजे मराठी, इंग्रजी आणि हिंदी यावरती प्रश्न असू शकतात. त्याबरोबर इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान तसेच अवांतर म्हणजे पुस्तकाबाहेरचं हे सुद्धा यामध्ये येऊ शकतं. आपलं वाचन हे सखोल असायला हवं. औपचारिक वाचनाबरोबर अनौपचारिक वाचन सुद्धा गरजेचं असतं. अनौपचारिक म्हणजे पुस्तकाबाहेरचं, जसं की वर्तमानपत्र असतील किंवा काही मॅगझिन्स साप्ताहिक असतील. त्याची आपल्याला व्यवस्थित वाचायला हवी. त्यामधल्या गोष्टी माहिती असतात, काही दिनविशेष असतात, काही नेत्यांविषयी माहिती असतात. तर लक्ष देत जाल. आता दिसते आता दिसतंय का? नीट चेक करा. आता दिसते. हो मॅम. प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरणासह सांगा प्लीज. इथे सुद्धा आपण फक्त काही प्रश्न पाहणार आहोत. काही प्रश्न पाहूयात. आज जेवढी शक्य होती तेवढी सलग पाहूयात. उर्वरित प्रश्न तुम्ही सोडवायचे. पहा, जसं की आता इथं पहिला प्रश्न आहे, पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध लावायचा आणि तिसऱ्याचा चौथ्याशी, म्हणजे पर्यायापैकी एका शब्दाचा संबंध इथे जोडायचा आहे. जसं की कार्तिकचा संबंध मोराशी आहे, तर दुर्गेचा संबंध कोणाशी असेल? चला पर्याय क्रमांक येऊ द्या. सर्वांचा चॅट बॉक्स ओपन आहे. ओके, ऑप्शन मिळतंय. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. जसं की कार्तिक या देवाचा वाहन आहे मोर. कार्तिक म्हणजे गणपती बाप्पांचा भाऊ, तर त्यांचा वाहन आहे मोर, तर दुर्गेचं वाहन आहे सिंह. म्हणून आपल्याला बहुधा आता नवरात्र आहे पहा, नवरात्रमध्ये आपल्याला सिंहावरती बसलेली देवी दिसते. दुर्गा देवी ही सिंहावरती बसलेली असते. पहा, पालेभाजी मेथी, तर फळभाजी कोणती आहे यामध्ये? पर्याय तुमच्या समोर आहेत. ओके, 2चं 3 म्हणणं आहे.
अगदी बरोबर आहे. पडवळ ही काकडीसारखी दिसणारी भाजी आहे. पडवळ भोपळ्यासारख्या चवीची आणि काकडीसारखी दिसणारी, फक्त काकडी थोडीशी कमी लांब असते. पण एक प्रकारची काकडी असते पहा, ती सेम पडवळ सारखी दिसते, लांब असते. ती खूप कमी पाहायला मिळते आपल्याला बाजारामध्ये. पडवळ ही सुद्धा एक भाजी आहे, फळभाजी. परिवलनचा संबंध दिवसाशी आहे, तर परिभ्रमणाचा संबंध कशाशी आहे? त्याला पर्याय क्रमांक 4 वर्ष. अगदी बरोबर आहे. परिवलन म्हणजे पृथ्वी जी स्वतःभोवती फिरत असते, यासाठी जो 24 तासांचा कालावधी लागतो त्याला आपण दिवस म्हणतो. तर परिभ्रमण म्हणजे जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते, त्याला परिभ्रमण म्हणायचं. या कालावधीसाठी 365 दिवस 6 तासचा कालावधी लागत असतो, म्हणजे हा वर्षाचा कालावधी लागतो, म्हणून वर्ष. कृत्रिम ला संबंध आहे नैसर्गिकशी, तर लघुचा संबंध काय आहे? पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे पहा. लघु आणि गुरु हे अक्षर असतात पहा, लघु आणि गुरु. आता हे पुढे तुम्हाला व्याकरणामध्ये आहे, लघु गुरु शिकायचं. लघुसाठी असं चिन्ह असतं युचं, गुरुसाठी असं रेषेचं चिन्ह आहे. तर लघु काय, गुरु काय? बरं, आता जाऊयात पहा पुढे. बैसाखी, पंजाब तर ओणम. पर्याय क्रमांक 2. मला मागची उत्तरं दिसतात. हा, पर्याय क्रमांक 2, 3, 5 3. ओके, 5 3 नाही, तर 5 4 असायला हवं. केरळमध्ये बैसाखी हा पंजाबमध्ये साजरा केला जाणारा सण आहे. तर ओणम हा सुद्धा एक सण आहे, तर तो केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे, तर 11 मे रोजी काय होतं? 11 मेचा संबंध. पर्याय 4 मागच्या प्रश्नाचं उत्तर होतं की आत्ताच्या? ओके, पर्याय 2 आला आता. हा, पर्याय 2 अगदी बरोबर आहे. तंत्रज्ञान दिन हा आहे. हुतात्मा दिन मला वाटतं काहीतरी, हा हुतात्मा दिन 30 सप्टेंबरला असतो का? एकदा चेक करा, मला कन्फर्म नाहीये. 29 तारीख आहे हुतात्मा दिनाची. शिक्षण दिन वेगळा आणि शिक्षक दिन वेगळा. शिक्षण दिन माहिती आहे तुम्हाला कधी असतो? सर्वांचे माहिती. नाही मॅम. 5 सप्टेंबरला नो शिक्षक मॅम. दिन असतो. तर शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबरला असतो. कामगार दिन हा 1 मेला असतो. हो, 11 नोव्हेंबरला मॅम. हे मागच्या वर्षी सुद्धा आलं होतं पहा. शिक्षक दिन, शिक्षण दिन यामध्ये कन्फ्युजन तयार होतं. शिक्षक दिन वेगळा आहे आणि शिक्षण दिन वेगळा आहे. बरं, पुढे प्रश्न क्रमांक 7. लोहाराचा संबंध भात्याशी येतो, तर लेखकाचा संबंध कशाशी असेल? ओके, 7चं 3 म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. लोहाराला काम करण्यासाठी भाता लागतो, तर लेखकाला त्याचं काम करण्यासाठी लेखणी लागते. भाकरीचा संबंध ज्वारीशी आहे, तर लोण्याचा संबंध कशाशी असेल? दूध. 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 दुधापासून लोणी. डायरेक्ट दुधापासून लोणी होतं का? काय प्रोसिजर असते
तयार करण्याची? दुधाचं दही. हा, दुधापासून लोणी आणि मग लोण्याचं तूप. हो. बर, त्याचा हे सर्वनाम आहे, तर उद्या हे कशामध्ये येईल? कोणत्या शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला त्याला घेता येईल? विशेषण. काय म्हणता येईल त्याला? क्रियाविशेषण. हम्म. 10वा प्रश्न पाहूया. दीपगृह. मी तुम्हाला परिसर अभ्यास मध्ये आहे पहा. हे चिन्ह बंद करायचं. दीपगृह. Very good. भरपूर सारी चिन्ह दिलेली आहेत तुम्हाला, तर त्या 10व्या धड्यामध्ये आलेला आहे कसा करायचा, कोणतं चिन्ह कशासाठी हे वापरायचं. दैनिक दिवस. हो, साप्ताहिक, आठवडा. तर दैनिकचा संबंध चार्ट दिवस. द्या, चार्ट बॉक्स मध्ये द्या. दिवस. गावात गेले. चार्ट बॉक्स मध्ये उत्तर द्या. नागपूर संत्री, तर सासवडचं काय प्रसिद्ध आहे? अंजीर. काय होईल? चार्ट बॉक्स द्या. चार्ट. चिक्कू नाही येत. अंजीर प्रसिद्ध आहे ना सासवडचं. बिंदी हे कपाळावरती लावली जाते, तर कुडी हा दागिना कुठे परिधान केला जातो? नाक, कान, दंड की पाय? ओके, ऑप्शन नंबर 1 म्हणणं आहे, पण 1 मध्ये नाही घालत. कुडी. आता हा कुडीचा प्रकार नाही राहिला पहा. पूर्वी कुडी असायची, ती कानामध्ये घालतात. कुडी म्हणजे एक प्रकारे बाळीचाच प्रकार असायचा, थोडासा खाल्ला चौकोनी आकार असायचा. जुन्या बायकांच्या कानामध्ये अजूनही कधी कधी पाहायला मिळतो तो कुडी. कुडी म्हणतात त्याला. तर तो कानामध्ये घालायचा प्रकार आहे. मेंढी पासून लोकर, तर शेळी पासून काय? शेणखत, ताक, लेंडी खत की सूत? पर्याय. ओके, 3 म्हणणं आहे, जे की अगदी बरोबर आहे. लेंडी खत. एवढा प्रश्न पाहूयात आणि आपण थांबूयात. तुळजापूरचा संबंध उस्मानाबादशी आहे, तर शिर्डीचा संबंध कशाशी असेल? हे सुद्धा प्रश्न सोपे आहेत. उद्या यामधले कठीण प्रश्न होतील. हे प्रकरण झालं की पुन्हा आता एकदा आपल्याला नवोदयचं गणित सुरू करायचंय. नवोदयची पुन्हा एकदा सलग 2-3 प्रकरणं होतील. एकदा का नवोदयचं व्यवस्थित गणित जमायला लागलं की तुम्हाला स्कॉलरशिपला अडचण येत नाही. ओके, ऑप्शन नंबर सी म्हणणं आहे अहमदनगर. बरोबर आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर हे गाव येतं, जे एक तीर्थक्षेत्र आहे. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी हे साईबाबांचं तीर्थक्षेत्र हे येतं. बरं, उर्वरित प्रश्न हे तुम्ही सोडवायचे. त्यामध्ये जर काही नाही समजलं, कठीण वाटले, तर उद्या मला नक्की विचारा. ओके, थांबूयात का आपण? नाही. हो मॅम. बिंदी म्हणजे काय? काय? बिंदी. बिंदी म्हणजे काय? हे बिंदीच का? टिकली मॅम. हा, बिंदी पण होते. ऐका, हिंदीमध्ये टिकलीला बिंदी म्हटलं जातं. तर बिंदी हा एक प्रकार आहे पहा. एक काय म्हणता येईल, बाजारामध्ये मिळते, कपाळावरती ते केसांमध्ये एक अडकवतात, ती एक बिंदी असते. नवरीला असते पहा, तर ती एक बिंदी असते. हा, मग बिंदीचे 2 अर्थ असतात. टिकली पण होते, पण हिंदीमध्ये बिंदीला टिकलीला बिंदी म्हणतात. पण आपल्याकडे मराठीमध्ये बिंदी म्हणजे ते एक प्रकार झाला केसांमध्ये अडकवण्याचा. ओके, बाय. बाय मॅम. गुड नाईट मॅम. हो, प्रश्नपत्रिका सोडवा. हो, या मॅम मी पाहते. प्रश्न मॅम मी